राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांच्या गटाला या निकालानंतर काही तासातच म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत पक्ष आणि चिन्हाबद्दल माहिती द्यावी लागेल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. वेळेत ही माहिती न दिल्यास शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर महाराष्ट्रात दोन्ही गटांकडून आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. या निकालाचं अजित पवारांनी स्वागत केलं आहे आणि आपल्यावरची जबाबदारी आणखीन वाढली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पक्षाची संघटना शरद पवारांच्या बाजूने असून आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पण निवडणूक आयोगानं हा निर्णय कशाच्या आधारे घेतला? शरद पवारांच्या हातून पक्ष आणि चिन्ह का गेलं? मुळात हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये. मित्रांनो, 2 जुलै 2023 रोजी अजित पवार राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना उपमुख्यमंत्री पदही मिळालं. राज्याच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना मिळाला. तर दुसरीकडे शरद पवार गटाने विरोधी आघाडीमध्ये राहणार असल्याचं जाहीर केलं. म्हणजे पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट झालं. पण दोन्ही गटांनी आपलाच गट म्हणजे खरा पक्ष असल्याची भूमिका घेतली. अजित पवार गटानं मग 5 जुलैला निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाध्यक्षपदी अजित पवारांची निवड आधीच करण्यात आल्याचं सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले नसून काही जणांनी सत्तेत सहभागी व्हायचा निर्णय वैयक्तिकरित्या घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एक संध पक्ष आहे अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. दोन्ही गटांच्या दाव्यावर 6 महिन्यात 10हून जास्त वेळा सुनावणी झाली आणि अखेर 6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं निर्णय जाहीर केला. तर मित्रांनो, आपल्यालाही प्रश्न पडलाच असेल की राष्ट्रवादीचं घड्याळ अजित पवारांनाच का मिळालं? मित्रांनो, निवडणूक आयोगानं इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 अर्थात निवडणूक चिन्हाविषयी 1968 सालच्या आदेशानुसार या प्रकरणात सुनावणी केली. या आदेशानुसार पक्ष कुणाचा याचा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. माजी निवडणूक आयुक्त SY कुरेशी माहिती देतात की जेव्हा 2 किंवा त्याहून अधिक गट त्यांचाच गट खरा पक्ष असल्याचा दावा करतात तेव्हा कुणाकडे सर्वाधिक मताधिक्य आहे याची पडताळणी केली जाते. पण मताधिक्य कुणाचं? तर विधिमंडळात किंवा संसदेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी ज्या गटाचे आहेत याचा विचार केला जातो. जर त्यात काही विसंगती असेल तर पक्षातील कार्यकारिणीमधील सदस्य कुठल्या गटाचे आहेत याचाही विचार मताधिक्य ठरवताना केला जातो. त्यासाठी पक्षाची घटना काय सांगते हेही विचारात घेतलं जातं. 3 प्रकारे ही पडताळणी केली जाते: पक्षाच्या उद्दिष्टांची पडताळणी, पक्षाच्या घटनेची पडताळणी आणि लोकप्रतिनिधींच्या मताधिक्याची पडताळणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दोन्ही गटांनी पक्षाच्या उद्दिष्टांबद्दल ठोस दावा केला नसल्याने ती कसोटी लागू ठरली नाही असं निवडणूक आयोगानं निकालात म्हटलं आहे. पुढे पक्ष संघटनेच्या बाबतीत आयोग म्हणतो की दोन्ही गटांकडून नेमणुका आणि हकालपट्टी करताना नियमांचं उल्लंघन झालं आहे. दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा झालेली नाही. त्यामुळे पक्ष घटनेची कसोटी देखील कामी आली नाही. अखेर मताधिक्याची किंवा बहुमताची पडताळणी या प्रकरणात निर्णायक ठरली. यात कुणाकडे कसं मताधिक्य होतं ते पाहूया. तर मित्रांनो, अजित पवारांकडे महाराष्ट्र विधानसभेतले 41 आमदार, नागालँडचे 7 आमदार, झारखंडच्या 1 आमदाराचं समर्थन आहे. त्याशिवाय विधान परिषदेचे 5 आमदार आणि 2 लोकसभा तसंच 1 राज्यसभा खासदारही त्यांच्याकडे आहे. म्हणजे एकूण 57 प्रतिनिधी. एका खासदारानं दोन्हीकडे समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिलंय. त्यामुळे त्या खासदाराला दोन्ही गटाकडे ग्राह्य धरण्यात आलं आहे. तर शरद पवार गटाकडे महाराष्ट्र विधानसभेतले 15 आमदार, केरळचे 2 आमदार, महाराष्ट्र विधान परिषदेतले 4 आमदार, 4 लोकसभा खासदार आणि 3 राज्यसभा खासदार आहेत. म्हणजे एकूण 28 प्रतिनिधी. यामध्ये एक मेक आहे. 5 आमदार आणि एका खासदारानं दोन्ही गटांना समर्थन दर्शवलं आहे. या 6 जणांना वगळलं तरीही अजित पवारांकडे 51 प्रतिनिधी होतात. त्यामुळेच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह त्यांना मिळालं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीची घटना चर्चेचा विषय बनली आहे. याआधी देखील शिवसेनेच्या बाबतीत असाच पेच उभा राहिला होता. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना दिलं. तेव्हाही निवडणूक आयोगानं
मताधिक्याच्या मुद्द्याच्या आधारे हा निर्णय घेतला होता. तसंच उद्धव ठाकरेंनी सादर केलेली 2018 सालची पक्ष घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नसल्यानं 1999च्या घटनेचा आधार निकाल देताना घेण्यात आला. पण लागोपाठ आलेल्या या दोन निकालानंतर भारतात पक्षांचं कामकाज कसं चालतं याविषयी अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रकरणात निर्णय देताना निवडणूक आयोगानंही म्हटलं आहे की पक्षांची घटना, त्यात झालेले बदल, पक्षांतर्गत निवडणुका, कार्यकारिणी, पदाधिकारी यांच्याविषयी माहिती पक्षांनी स्वतःहून लोकांसमोर मांडायला हवी. पण SY कुरेशी यांच्या मते निवडणूक आयोग जोपर्यंत पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आणि पारदर्शकतेबाबत आग्रही राहत नाही तोवर तसं घडण्याची शक्यता नाही. हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे. त्यांना तसा अधिकार आहे. निवडणूक आयोग एखाद्या पक्षाला तुम्ही अंतर्गत निवडणुका घेतल्या नाहीत तर आम्ही तुमचं चिन्ह काढून घेऊ असं सांगू शकतो. आयोगानं अशी भूमिका घेतली तरच नियम काटेकोरपणे पाळले जातील. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.